12 ऑक्टोबर या दिवशी मुंबई नाका, नाशिक या ठिकाणी आपण सत्याग्रह आंदोलन करत आहोत। मग सत्याग्रह आंदोलन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंचा पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। सत्याग्रह आंदोलन म्हणजे काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर या ठिकाणी त्या टायमाला म्हटलं जायचं का तुम्ही शूद्र आहात, खालच्या जातीच्या आहात, तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाही, आणि म्हणून त्या टायमाला त्यांनी ते आंदोलन केलं। त्याच आंदोलनाची आज परत आम्हाला ओढावं लागली का आज या ठिकाणी ज्या भगवंतांनी, आम्ही त्यांना भगवंत म्हणतो का, त्यांनी शिक्षणाचा दर्जा महिलांना दिला, त्यांनी खालच्या वर्गाच्या माणसांना त्यांनी कशा परिस्थितीमध्ये त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंनी कसा हा सर्व अभ्यास केला, आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं जगातलं पहिलं स्टॅच्यू असेल का, तो इतका सुंदर त्या ठिकाणी बसवण्यात आला। परंतु आम्हाला 12 बलुतेदार, आदिवासी, वंचित, दलित, कुणबी, मराठा, ब्राह्मण असेल, कोणालाच त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही। मग हा कार्यक्रम कोणाचा होता, तर हा कार्यक्रम होता सरकारचा। सरकार म्हणजे कोण, महानगरपालिकेने हा कार्यक्रम आयोजित केला होता। मग तुम्हाला नेते दिसतात, ज्या नेत्यांनी समाजासाठी काय केलं, मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, माजी खासदार असेल, आत्ताचे खासदार असतील, समाजासाठी काय केलं, या आमच्या खालच्या समाजासाठी आम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये अनेक मोर्चे काढले, ओबीसीच्या बाबतीत मी स्वतः उपोषण केले असतील। मग तुम्ही आम्हाला भेटायला आलात, कधी आम्हाला विचारलं? मग आम्ही कुठेतरी हरवलेलो होतो, आम्ही कुठं दिसत नव्हतो। प्रत्येक जरांगे पाटील यांनी त्यांच्या समाजासाठी स्वतःच्या जीवाचं रान केलं। ते म्हणतात शेती विकली, अरे मी, माझं घर नाही, मला दार नाही, माझ्या मुलांचं शिक्षण नाही, अंगावर 100 लिटर रॉकेलतून घेतलं त्या 12 बलुतेदार समाजासाठी। आणि हा 12 बलुतेदार समाजातील काय तुम्हाला एका नेतृत्व दिसत नाही? मग एकालाही तुम्ही 12 बलुतेदारांपैकी ज्यांनी हा समाज घडवला, ज्यांनी या समाजासाठी सोनारांनी मूर्ती घडवली असेल, लोहारांनी हत्यारं तयार केली असतील, ज्यांनी दगड घडवले, मूर्त्या घडवल्या, ही दुनिया घडवली, ते 12 बलुतेदार कुठे तुम्हाला दिसले नाही? अजिबात दिसले नाही। आयुक्त साहेब, का बरं? तुम्हाला कोणाचा दबाव होता तुमच्यावरती? मग काय तुम्हाला एकच समाज दिसतो? तुम्हाला त्या आम्हाला महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांना हार घालण्याची, फुलं घालण्याची एका समाजाला तुम्ही दिली, आणि सर्व समाजाला तुम्ही खालच्या वर्गाचं समुदाय आयुक्तांचा निषेध करण्यासाठी आम्ही तिथं सत्याग्रह आंदोलन करत आहोत का, जेणेकरून का परत तीच पिढी घडवत आहात। आमची जागा आम्हाला पाहिजे आहे, आणि ह्या जागेसाठी या महाराष्ट्रातून मी सर्वांना आवाहन करतो, प्रत्येक जाती धर्माच्या सर्व लोकांना आवाहन करतो का सत्याग्रह आंदोलनामध्ये उतरा, का या सरकारला लाज वाटली पाहिजे, का जेणेकरून या 12 बलुतेदारांना कुठेतरी स्टेज दिला पाहिजे। सरकार कुठलंही असो, मागचा सरकार शिवसेनेचं होतं उद्धव साहेबांचं, हे सरकार शिंदे साहेबांचं आहे, उद्या सरकार कोणचं येईल? एकही सरकार या 12 बलुतेदारांपैकी कोणाची मिटिंग घेत नाही। का बरं? त्यांचे नेते कोणी काही ठरलेले नेते आहेत, आणि आमची जागा आम्ही मिळून राहू, आणि निश्चित यासाठी हा सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे। आणि या आंदोलनामध्ये मी तर म्हणतो, सर्वांनी आवाहन करतो, तुम्हाला जर का तुमच्या समाजाची, तुमच्या स्वतःची जर का काळजी वाटत असेल, तर आपल्या जागेसाठी लढा, त्याच्यासाठी लढलं पाहिजे, आला पाहिजे, धावलं पाहिजे। नाही तर कुठं तुम्ही बसतात, कुठंतरी गटारीत बसले, कुठंतरी खाली बसले, आणि जे तुमच्यासाठी येत नाही, नाशिकचे आमदार, या महाराष्ट्र सरकारने ओबीसीचं अध्यक्षपद दिलं, त्यांना माहिती नाही का आम्ही किती ओबीसीचे उपोषण केले, आणि मुंडे ताईंना अध्यक्षपद सोडून त्यांना अध्यक्षपद दिलं, आणि तिकडे तर मुंडे ताई नाही, इकडे हे नाही, कुठलाही पक्ष नाही, या 12 बलुतेदारांना कुठेही जागा नाही। त्यांनी आमच्या मागे यायचं, आमचा प्रचार करायचा, आम्हाला मतदान करायचं,
एवढंच त्यांचं काम आहे. आम्ही तुम्हाला उद्या विचारणार नाही. आमचे आर्थिक महामंडळ तुम्ही तयार केले 50 कोटी रुपये, 50 रुपये तरी वाटायला येतील का आमच्या? आणि म्हणून या निषेधासाठी सर्वांनी या.